महाराष्ट्र के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे को लेकर कोर्ट ने फैसला सुनाया है, जिससे उनके समर्थकों में खुशी की लहर दौड़ गई है। सामंतिनी कोकाटे ने इस फैसले पर प्रतिक्रिया देते हुए कहा, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। वह नासिक में मीडिया से बात कर रही थी। प्रतिक्रिया एकच आहे की सत्य परेशान हो सकता है पर पराजित नाही। खरं तर जसे साहेब कृषी मंत्री झाले त्या दिवसापासून तर ज्या दिवशी विरोधात निकाल गेला त्या दिवशीपर्यंत आणि त्याच्यानंतरही साहेब कंटिन्यू शेतकऱ्यांचे विभागीय बैठका असतील किंवा इतरही काही मीटिंग्स असतील या कंटिन्यू चालू होत्या आणि अतिशय पॉझिटिव्ह काम हे कृषी मंत्री म्हणून ते त्यांच्या कालावधीमध्ये करत होते। मात्र या निकालामुळे थोडा किती नाही म्हटलं तर एक सेटबॅक आम्हाला बसलेला होता, पण आज मेहरबान न्यायालयीन कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या गतीने येत्या काळामध्ये साहेब त्यांचं काम निश्चितपणे करणार आहे। आता तो जो प्रोसेस आहे त्याबद्दल माझ्या मते आमच्या वकिलांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मीडियाला दिलेलीच आहे आणि जसं जसं निकाल लागत होता, जसे हिअरिंग्स येत होते त्या बाबतीत कंटिन्यू भिडे सर येऊन त्यांना आपल्याला सगळं मार्गदर्शन करतच होते, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही। मात्र आज आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आमच्या डोक्यामध्ये आमच्या विचारामध्ये अनेक वेगळ्या योजना आहे आणि त्या आता आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे। त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टाने त्यांचं ऐकून घेतलेलं आहे, त्यांचं काय से होता तो पण मेहरबान कोर्टाने दिलेला आहे। त्याच्यामुळे जे काय प्रोसिजर नियमाने जायला हवं त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि ते सगळं ऐकल्यानंतर आज स्टे आपल्याला मिळाला। हे निकालानंतर विरोधकांकडून मागणी करण्यात होती त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द व्हावं, कसं गेलं सगळं? तो खूप डिफिकल्ट टाइम होता आमच्यासाठी, कारण की शेवटी विरोधकांचं कामच असतं ते आणि ते त्यांचं काम चोखपणे बजावत होते। मात्र एवढ्या वर्षानंतर आज 25-30 वर्षाच्या तपस्येनंतर दादांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं होतं आणि काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि सुरुवातीच्याच काळात असं काहीतरी धक्का बसणं हे आमच्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं। मात्र त्याच्यातनंही सावरून आपण म्हणतो की वाईटातनंही नेहमी चांगलंच होत असतं, हा विचार करून खरं तर आज कोर्टाने हा निकाल आपल्यापर्यंत